नमस्कार सगळ्यांना. तुझं माझं नातं या कथेचा भाग 10 सुरू आहे. चला सुरू करूया. अवनीचे डोळे भरून आले. पार्थ, ती हळू आवाजात बोलली, मला माफ कर, मी तुझ्यावर विश्वास ठेवला नाही. मी तुला किती दुखवलं याची मला जाणीव आहे. पार्थने तिचे हात घट्ट पकडले. अवनी, तू मला माफ केलंस हेच माझ्यासाठी खूप आहे. मला फक्त तुझं प्रेम हवं आहे. त्यांनी एकमेकांना घट्ट मिठी मारली. भूतकाळात जे काही घडलं ते विसरून ते दोघे पुन्हा एक झाले. त्यांच्या डोळ्यात एकमेकांबद्दलचं प्रेम स्पष्ट दिसत होतं. काका काकूंच्या चेहऱ्यावर समाधान होतं. आपण कोर्ट मॅरेज करूया, पार्थ अचानक बोलला. मला सगळ्या जगाला सांगायचं आहे की तू फक्त माझी आहेस. अवनी हसली. कोर्ट मॅरेज? पण काय पण? लग्न म्हणजे लग्न, एकदम शाही करायचं. करण बोलला आणि शिव त्याच्या डोक्यात टपली मारतो. शिव हसत म्हणाला, हो, कोर्टात काय, मंडपात पण नाचायला आम्ही तयार आहोत. साक्षी एक्सायटेड होऊन म्हणाली, अगं, कोर्टात पण छान डेकोरेशन करता येतं आणि रिसेप्शन तर एकदम झक्कास होईल. काव्यात थोडी स्टायलिश आणि इंडिपेंडंट विचाराची म्हणाली, मला हे सगळं फार फॉर्मल आणि बोरिंग वाटतंय. सिम्प्लिसिटीमध्ये जास्त क्लास असतो. शिव लगेच रिस्पॉन्ड करतो, काय क्लासेस? सिम्पल लग्न म्हणजे काय, हळदी, मेहंदी, संगीत, रिसेप्शन हे सगळं नसतं. काव्य आणि शिवमध्ये लगेच इगो क्लॅश सुरू होतो. दोघेही एकमेकांना ऐकायला तयार नव्हते. साक्षी आणि करण मात्र खूप एन्जॉय करत होते. पार्थ आणि अवनी हसले. थांबा थांबा, आपण सगळ्यांना आवडेल असं काहीतरी करू, पार्थ म्हणाला. त्यांनी ठरवलं की कोर्टात साध्या पद्धतीने लग्न करायचं आणि नंतर घरी एक छोटी पार्टी ठेवायची. लग्नाची तयारी सुरू झाली. घरात आनंदाचं वातावरण होतं. पार्थ आणि अवनी दोघेही खूप खुश होते. शिव आणि करण नेहमीप्रमाणे मस्ती करत होते, तर काव्य आणि साक्षी आपापल्या स्टाईलमध्ये सगळ्या गोष्टी परफेक्ट करण्याचा प्रयत्न करत होते. तयारीचा धामधूम आणि गोड दुरावा अवनी आणि पार्थच्या पुनर्मिलनाने घरात आनंदाचं वारं सळसळत होतं. सकाळपासून रात्रीपर्यंत लग्नाच्या गप्पा आणि तयारीचा विषय. अवनीचे डोळे भरून आले होते, पण यावेळी ते अश्रू दुःखाचे नव्हते तर सुखाचे होते. तिने पार्थचा हात अजून घट्ट पकडला. खरंच पार्थ, मला अजूनही विश्वास बसत नाही की आपण पुन्हा एकत्र आहोत. अवनीच्या आवाजात एक प्रकारची हुरहुर होती. पार्थने तिच्या कपाळावर एक हलकेच किस घेतलं. अगं वेडे, आयुष्यभर एकत्र राहायचंय आता. भूतकाळ विसरून जा. आता फक्त आपल्या भविष्याचा विचार करायचा. इकडे काका काकू तर जाम खुश होते. अवनीच्या चेहऱ्यावरचं हसू पाहून त्यांच्या डोळ्यात पाणी तरळलं. देवा, अखेर माझ्या लेकीला तिचं सुख मिळालं, काका हळूच म्हणाले. लग्नाचा दिवस जवळ येत होता आणि घरात गजबज वाढली होती. शिव आणि करण यांनी तर धमाल उडवून ठेवली होती. ऐक ना पार्थ, शिव एका सकाळी चहा पीत म्हणाला, कोर्ट मॅरेज ठीक आहे, पण रिसेप्शन तर फिल्मी स्टाईलमध्ये हवं होतं की नाही? तो करणकडे बघून डोळा मारतो. पण करण पण लगेच उत्साहात, अरे हो, डीजे पाहिजे, लाईव्ह म्युझिक पाहिजे आणि मेन म्हणजे झिंगाट डान्स. अवनी हसली. तुम्ही दोघे नेहमीच फक्त मजा मस्तीचा विचार करता. तेवढ्यात साक्षी तिथे आली. तिच्या हातात लग्नाच्या कपड्यांचे काही डिझाईन्स होते. ए अवनी, बघ ना हे. कोर्टात जरी साध्या पद्धतीचं असलं तरी आपण सगळ्यात सुंदर दिसलं पाहिजे. तिच्या डोळ्यात स्वप्न होती. मी विचार करत होते, एक पेस्टल रंगाची साडी किंवा एक एलिगंट ड्रेस. कसं वाटतंय? काव्या, अवनीची मैत्रीण जी तिच्या मागोमाग आली होती, ती लगेच म्हणाली, साक्षी, मला वाटतं सिंपल पण क्लासिक काहीतरी बघ.
खूप जास्त भडक रंगापेक्षा सॉफ्ट शेड्स जास्त चांगल्या दिसतील. तिचा स्वतःचा स्टाईल होता. शिव लगेच उचकला. काय ग काव्या, म्हणजे तू म्हणतेस की आम्ही भडक रंगातच दिसतो? काव्याने डोळे फिरवले. शिव, मी तुझ्याबद्दल बोलतच नाहीये. माझं मत मी दिलं. करण हसला. ए दोघांनो, भांडू नका. साक्षी आणि काव्या, तुम्ही दोघी फॅशन एक्सपर्ट आहात. तुम्हीच ठरवा काय करायचं ते. आम्हाला फक्त खाऊ आणि डान्स पाहिजे. पार्थ आणि अवनी हे सगळं बघून खळखळून हसत होते. त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळं समाधान होतं. बघ अवनी, आपल्या लग्नाची तयारी कशी धम्माल चाललीये. पार्थने अवनीच्या खांद्यावर हात ठेवला. हो ना, पण मला अजूनही विश्वास बसत नाहीये की हे सगळं खरं होतंय. अवनीच्या डोळ्यात पुन्हा एकदा पाणी आलं. इतके दिवस मी फक्त एकटीच होते आणि आता पार्थने तिला जवळ ओढलं. आता तू एकटी नाहीयेस. अवनी, मी आहे. आपलं कुटुंब आहे. त्यांच्यात असे प्रेमाचे क्षण सतत येत होते. कधी अचानकपणे पार्थ अवनीसाठी तिचं आवडतं चॉकलेट घेऊन जायचा, तर कधी अवनी पार्थच्या आवडीचं काहीतरी बनवायची. एकमेकांसाठी छोटी छोटी गोष्टी करणं हे प्रत्येक प्रेमाचं प्रतीक होतं. लग्नाच्या आदल्या रात्री अवनी तिच्या खोलीत एकटीच बसली होती. तिच्या मनात अनेक विचारांचं काहूर माजलं होतं. गेल्या काही दिवसात जे काही घडलं ते सगळं तिच्या डोळ्यासमोरून सरकत होतं. तिने स्वतःला किती दोष दिला होता, किती रडली होती आणि आता उद्या ती पुन्हा पार्थची होणार होती. तेवढ्यात तिचा फोन वाजला. पार्थ असं नाव स्क्रीनवर चमकलं. तिच्या चेहऱ्यावर एक गोड हसू आलं. काय झालं? झोप येत नाहीये का? पार्थने हसतच विचारलं. नाही, फक्त विचारात होते, अवनी म्हणाली. कसला विचार? पार्थचा आवाज काळजीचा होता. असेच आपल्याबद्दल, अवनी हळूच म्हणाली. मला खूप भीती वाटत होती की मी तुला गमावून बसेल, पण तू परत आलास. मी तुला कधीच सोडणार नाही. अवनी, पार्थचा गंभीर आवाज झाला. आपलं नातं खूप मजबूत आहे आणि उद्यापासून तर ते अजून कायमचं होणार आहे. त्या दोघांमध्ये बराच वेळ गप्पा सुरू होत्या. पार्थने तिला शेवटी म्हणाला, ठीक आहे, आता झोप लवकर, उद्या आपला दिवस आहे. अवनीने फोन ठेवला. तिच्या चेहऱ्यावर हसू होतं आणि डोळ्यात एक नवीन चमक होती. उद्यापासून तिचं आयुष्य पूर्णपणे बदलणार होतं. सकाळ झाली, पण ही सकाळ काही साधीसुधी नव्हती. अवनीच्या आयुष्यातला हा सगळ्यात महत्त्वाचा दिवस होता. पहाटेपासूनच घरात एक वेगळीच लगबग सुरू झाली होती. खरं तर कोर्ट मॅरेज होतं, त्यामुळे खूप मोठी तयारीची गरज नव्हती. पण तरीही घरात मंगलमय वातावरण होतं. आज लग्नाचा दिवस. सकाळी 10 वाजताची लगबग. अवनी तिच्या खोलीत आरशासमोर उभी होती. तिने आज हलक्या गुलाबी रंगाची साडी नेसली होती. त्यावर नाजूक एम्ब्रॉयडरी होती. जास्त मेकअप नाही, पण चेहऱ्यावर एक वेगळंच तेज होतं. डोळ्यातून आनंदाश्रू तळले, पण तिने पटकन ते पुसले. आता फक्त हसायचं. अवनी, ती स्वतःशी पुटपुटली. तेवढ्यात काकू आल्या. माझी लेक किती सुंदर दिसते. त्यांनी अवनीला घट्ट मिठी मारली. नजर न लागो कुणाची. त्यांनी लगेच तिच्या गालावर छोटी काळजाची टीक लावली. लवकर आवर, पार्थ खाली वाट बघतोय. खाली हॉलमध्ये तर अजूनच गडबड होती. पार्थ सफेद शर्ट आणि निळ्या रंगाच्या ब्लेझरमध्ये अगदी हँडसम दिसत होता. तो सतत घड्याळाकडे बघत होता. शिव आणि करण त्याला चिडवत होते. काय रे नवरदेवा, एवढा उतावीळ का झालायस? शिव त्याला कोपरखळी मारत म्हणाला. वहिनी, पळून नाही जाणार कुठे. करण पण हसत हसत म्हणाला. अरे हो, त्याला माहीत आहे
ही एकदा हातातून गेली की परत मिळायला खूप दिवस लागतात. दोघेही हसले. पार्थने डोळे वटारले. ओय, जास्त बोलू नका, नाहीतर तुमच्या लग्नात मी ढोल वाजवायला येतो. तेवढ्यात साक्षी आणि काव्या आल्या. साक्षीने एक फ्लोरल ड्रेस घातला होता, तर काव्या तिच्या स्टाईलनुसार एका स्मार्ट जम्पसूटमध्ये होती. बघा सगळे कसे टिपटॉप तयार झालेत. साक्षी म्हणाली, चला लवकर, कोर्टात पोचायला हवं. थांबा, मी अवनीला घेऊन येतो, पार्थ म्हणाला. आणि तो अवनीच्या खोलीकडे निघाला. मनात एक हुरहुर होती. तिच्या खोलीच्या दारात तो थांबला. आजपासून ती माझी होणार हा विचार त्याच्या मनात घोळत होता. त्याने हळूच तिचा हात पकडला आणि दोघेही हसले. एकमेकांकडे बघून एक गोड हसू त्यांच्या चेहऱ्यावर आलं. कोर्टात जास्त गर्दी नव्हती. फक्त त्यांचे जवळचे कुटुंबीय आणि मित्र होते. वातावरणात एका प्रकारची शांतता होती, पण प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आनंद स्पष्ट दिसत होता. कोर्टाच्या रजिस्ट्रारच्या टेबलसमोर पार्थ आणि अवनी उभे राहिले. त्यांच्या बाजूला काका काकू, पार्थची आई बाबा आणि साक्षी, करण, शिव, काव्या उभे होते. अधिकारी काही कागदपत्र तपासत होते. पार्थने अवनीचा हात घट्ट धरला होता. तिच्या हाताला स्पर्श करताच तिला खात्री पटली, तो माझ्यासाठीच आहे. अधिकाऱ्याने विचारले, मिस्टर पार्थ, तुम्ही अवनीला तुमची कायदेशीर पत्नी म्हणून स्वीकार करता का? पार्थने क्षणाचाही विलंब न लावता घट्ट आवाजात उत्तर दिले, हो. त्याच्या आवाजात एक दृढ निश्चय होता. आता अवनीची पाळी होती. तिच्या डोळ्यासमोर जुने प्रसंग तरळले. जे काही घडलं ते आठवलं. पण पुढच्या क्षणी पार्थचा चेहरा दिसला आणि तिला एक नवीन ऊर्जा मिळाली. होय, तिनेही तितक्याच आत्मविश्वासाने उत्तर दिले. त्यांनी रजिस्टरवर सह्या केल्या. प्रत्येक सहीसोबत त्यांच्या आयुष्याचा एक नवा अध्याय सुरू होत होता. काकांनी आनंदाने टाळ्या वाजवल्या. काकूंनी डोळ्यात पाणी आणून दोघांना मिठी मारली. आज माझ्या आयुष्यातला सगळ्यात आनंदाचा दिवस आहे, काकू म्हणाल्या. शिव आणि करणने एकमेकांना हाय फाईव्ह दिलं. मिशन कंप्लीट. करण हसतच म्हणाला. साक्षी आणि काव्याने अवनीला घट्ट मिठी मारली. काँग्रेस, तू खूप सुंदर दिसतेस, साक्षी उत्साहाने म्हणाली. पार्थने अवनीला आपल्या बाहूमध्ये ओढला. माझी बायको, तो हसत म्हणाला. अवनी लाजली, पण तिच्या चेहऱ्यावरचं हसू काही केल्या मावळत नव्हतं. कोर्टातून परतल्यावर सगळे थेट घरी आले. संध्याकाळी एका छोट्या पार्टीचं आयोजन केलं होतं. घर डेकोरेट करायचं काम सुरू होतं. साक्षी आणि काव्याने हॉल आणि डायनिंग एरिया छान सजवला होता. फुगे, लाईट्स आणि काही सुंदर फुलांची सजावट केली होती. पण खरी मज्जा तर पार्थ आणि अवनीच्या बेडरूममध्ये सुरू होती. करण आणि शिवने बेडरूम डेकोरेट करण्याची जबाबदारी घेतली होती आणि त्यांनी ती अत्यंत गंभीरपणे घेतली होती, त्यांच्या स्टाईलने. एक शिव, ही ब्लिंकिंग लाईट इथे लावूया, करण म्हणाला. त्याच्या हातात एक लाईटची माळ होती, जी डिस्को लाईटसारखी ब्लिंक करत होती. शिवने बेडच्या समोरच्या भिंतीवर एक मोठा पोस्टर चिटकवला. त्यावर लिहिले होते, वेलकम टू द जंगल. अरे, हे काय आहे? करण हसला. हे जंगल कसलं? अरे, आयुष्याचं जंगल. आता इथूनच तर त्यांच्या आयुष्याची खरी मज्जा सुरू होणार. शिव डोळा मारतच म्हणाला. करणने बेडवर गुलाबाच्या पाकळ्यांचा ढिगारा केला, पण त्यात त्यांनी काही चॉकलेट्स आणि
चिप्सचे वेफर्सचे पाकिट पण टाकले होते. अरे हे काय करतोयस? शिव हसला. कुठला नवरदेव आपल्या फर्स्ट नाईटला चिप्स खाईल? अरे त्याला भूक लागली तर लग्नाच्या गडबडीत खायला मिळालं नसेल. प्रेमासोबत पोटपूजा पण महत्त्वाची आहे ब्रो, करणने लॉजिक दिलं. त्यांनी बेडच्या बाजूला एक मोठं पोस्टर लावलं. त्यावर पार्थ आणि अवनीचे लहानपणीचे फोटो, कॉलेजचे फोटो, काही त्यांचे विचित्र चेहऱ्याचे फोटो चिटकवले होते. फोटोखाली त्यांनी काही मजेदार कॅप्शन्स लिहिले होते. पार्थच्या एका लहानपणीच्या फोटोखाली होता, बचपन से ही हँडसम, आणि अवनीच्या एका रागवलेल्या चेहऱ्याच्या फोटोखाली होता, डोंट मेस विथ हर. दारावर त्यांनी एक मोठं डू नॉट डिस्टर्ब बोर्ड लावलं, पण खाली छोट्या अक्षरात लिहिलं होतं, अनलेस यू हॅव पिझ्झा. त्यांची ही सजावट बघून कोणीही हसून हसून वेडं झालं असतं. पण त्यांना वाटत होतं, काय जबरदस्त आयडिया आहे आपली. इकडे हॉलमध्ये पार्टी सुरू झाली होती. हसण्या खेळण्याचा आवाज येऊ लागला. नवीन जोडप्यासाठी शुभेच्छांचा वर्षाव सुरू झाला. पण बेडरूममध्ये चाललेली ती कलाकारी फक्त शिव आणि करणलाच माहीत होती, आणि आता तुम्हालाही माहीत आहे. तुम्हाला हा भाग कसा वाटला कमेंटमध्ये सांगा. आणि उद्याच्या भागात पार्थ आणि अवनीचं काय रिॲक्शन असेल या बेडरूम डेकोरेशनवर उद्याच्या भागात बघूया. स्टोरी आवडली असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका.